स्वामी भक्तांनो, आज स्वामींचा एक संदेश तुमचं जीवन बदलून टाकू शकतो। त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। आज स्वामी तुमच्या घरात एक आनंदाची बातमी घेऊन येणार आहेत। त्यासाठी नक्की स्वामींवर विश्वास ठेवून मोजून 21 मिनिटे हा संदेश नक्कीच ऐका। स्मरण करताच समोर उभे राहतात ते स्वामी, आणि जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते स्वामी, आणि जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झुळीत घेतात ते स्वामी, आणि जे सुख दुःखाच्या पलीकडे आहेत ते म्हणजे आपले स्वामी समर्थ आहेत। म्हणून आपण स्वामींचे नामस्मरण नक्कीच करत राहायचे आहे। मनासारखे कोणाला जगता येत नसते। परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म आहे, आणि मनात चांगल्या विचारांमुळे चांगल्या इच्छा निर्माण होतात, आणि चांगल्या इच्छा म्हणजे ज्या मनाला फक्त समाधानच देतात आणि त्यांचा दुष्परिणाम नसतोच। मग अशा सर्व इच्छा पूर्तीचा मार्ग म्हणजे अध्यात्म आहे, आणि मनाची तगमग थांबवण्याचे शिकण्यासाठी अध्यात्म हे मनाला बंधन नसून चुकीच्या मार्गापासून वाचून जीवनाचा खरा आनंद घेण्याचे प्रभावी साधन आहे। आणि प्रत्येक माणसाला कसली तरी चिंता काळजी आहेच, आणि ती दूर करण्याचे शास्त्र अध्यात्मात आहे, आणि संपूर्ण अध्यात्म हे नामात आहे। म्हणून नामजप तुम्ही नक्कीच केलं पाहिजे। माणसाची श्रीमंती, शिक्षण किंवा देह हा बघून त्याची किंमत ठरविता येत नाही। माणूस म्हटलं की माणुसकी आलीच, आणि ती त्याच्या विचारावर ठरत असते। म्हणून जे आकर्षित करतं ते सुंदर असतं, फक्त सुंदर असतं ते उत्तम असतंच असं होत नसतं। म्हणून जसं सर्व गोष्टींना सौंदर्य असतं तसं विचारांना सुद्धा सौंदर्य असतं, आणि ते सर्वांहून सुंदर असतं हे फक्त आपण मनात जपलं पाहिजे। म्हणून स्वतःसाठी जगतात ते आनंदाने जगतात, दुसऱ्यांपेक्षा मोठं होण्यासाठी जगतात ते काळजीत जगतात, आणि आपली तुलना कोणाशीच न करता जगण्यासाठी विशेष कष्ट अथवा अन्य काही करावं लागत नाही। आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करून आपली प्रगती कायम ठेवण्यासाठी जमेल तो प्रयत्न करीत राहणे, आणि हे तर अनिवार्य आहे। म्हणून पण आपण आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण होतील एवढी कमाई आनंदाने जगण्यासाठी पुरेशी असते, आणि त्यापेक्षा जास्त कमाईचा प्रयत्न म्हणजे मनाची शांतता संपवण्याचा मार्ग असतो। म्हणून संपत्ती हे चिंतेचं कारण असतं, आणि तृप्त मन हे समाधानाचं कारण नक्कीच असतं। म्हणून सर्वांच्या भल्यासाठी काहीच नुकसान अनिवार्य असतं, आणि मग जेव्हा काहींना ते मान्य नसतं ना, तेव्हा सर्वांचंच नुकसान होत असतं। म्हणून त्या काहींची योग्य ती नुकसान भरपाई करूनही ते राजी नसतात, तेव्हा ते सामाजिक बांधिलकी विसरलेले असतात। पण प्रत्येक जण हा परस्परांच्या सहकार्याशिवाय स्वतःचं जीवन जगू शकत नाही, याची जाणीव त्या काहींना असल्याशिवाय हवी, आणि ती असल्याशिवाय त्यांना कळणारही नाही। म्हणून कारण तोच आपला मानवधर्म आहे, आणि आपण मिळून मिसळून नक्कीच राहिलं पाहिजे। खरा माणूस अज्ञानाची फसवणूक करीत नसतो, त्याच्या क्षमतेनुसार तो त्याची मदतच करतो। म्हणून मदतीचं खोटं आश्वासन देत नसतो, आणि जे बोलतो ते खरं बोलतो, आणि करता येईल तेवढंच बोलतो। म्हणून खोटा माणूस फक्त अज्ञान लोकांनाच फसवतो, कारण सज्ञान माणसांना तो फसवू शकत नसतो, आणि मग लोकांना देण्यासारखे त्याच्याकडे काहीच नसते, आणि लोकांच्याकडून घेण्यासाठीच तो त्यांच्याशी लगड करीत असतो, आणि भरपूर काही देण्याच्या गोष्टी बोलत असतो। म्हणून अज्ञान आणि गरीब माणूस कोणाला काहीच देऊ शकत नाही, पण आपलं मत नक्कीच देऊ शकतो की जे अनमोल आहे। म्हणून अगदी याच गोष्टीचा फायदा खोटे राजकारणी लोक घेतात, आणि अज्ञानाच्या जीवावर सत्तेवर बसतात, व सुज्ञ पण खऱ्या लोकांना हे जमत नसते, कारण ते खरेच बसतात, आणि मग वास्तवात शहाणे कमीच असतात पण अज्ञान मात्र अणगणित असतात। आणि हेच भ्रष्टाचारी राजकारणी चांगले जाणतात, आणि म्हणून ते आपल्यासोबत असं करत असतात। आणि तसेच आपले लोक सुद्धा आपल्यासोबत असतात, आणि त्या लोकांना तुम्ही दूर नक्कीच ठेवलं पाहिजे। म्हणून सुंदर शब्दप्रयोग करा, आणि आपलं आयुष्य अगदी चांगल्या रीतीने जगा, आणि प्रत्येकाशी चांगल्या मनापासून बोला, आणि मनापासून सगळ्यांना जीव लावा। तुम्हालाही सगळी लोक जीव लावतील, आणि भरपूर तुम्ही पुढे जाल। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, अन्यायाचा सामना बलपूर्वक प्रतिकार करून करता येत नाही। हा मार्ग मानसिक त्रासाचा आणि अधोगतीचा असतो। म्हणून नैतिक मार्गातून स्वतःचा सर्वांगीण विकास करणे, ज्ञान वाढवून अहंकारावर मात करणे, आणि सहनशीलता बाळगून मन प्रसन्न ठेवणे, आणि आपल्या माणुसकीचं जतन करणे हेच अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याचा योग्य मार्ग आहे, आणि हा मार्ग तुम्ही नक्कीच अवलंबला पाहिजे। म्हणून केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं
कधी तुम्ही विसरायची नसतात आणि त्या माणसांना जपून ठेवायचं असतं. म्हणून जीवनामध्ये लोक तुमच्याबद्दल कधी चांगली नसतील, कारण वेळ चांगली असेल तर माणूस नक्कीच चांगला असतो, पण वेळ वाईट असेल ना तर माणूस वाईटच असतो. म्हणून मागे नावे ठेवतील हे वाईट असेल तर समोरून. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, समोरून प्रत्येकाला चांगला सल्ला तुम्ही दिला पाहिजे आणि कधीच वाईट बोलले नाही पाहिजे. लपवणारे आणि फसवणारे खूप भेटतील, पण गरज नसताना आठवण काढणारे खूप कमी भेटतील. म्हणून अशा लोकांना तुम्ही कधी गमावू नका आणि त्यांना नक्कीच तुम्ही जपून ठेवा. स्वामी म्हणतात, कोणाचं चांगलं करता नाही आलं तरी चालेल, पण कुणाचं वाईट कधी करू नका, कारण एकदा कर्माचा फेरा पडला ना, भल्या भल्यांना तो चुकत नसतो आणि त्याची कर्म तो फेडतच असतो. म्हणून स्वामी कायम म्हणत असतात, प्रत्येकाला सांगत बसू नका आपण कसे आहोत, कारण आपण प्रत्येकासाठी चांगले नसतो आणि जे आपल्याला ओळखतात त्यांना सांगायची गरज लागत नाही, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. म्हणून ज्यांनी अडचणी बघितल्या नाहीत आयुष्यात त्यांना कधीच आपल्या ताकदीचा अंदाज कधीच लागणार नाही आणि त्यांची ताकद खूप आहे हे त्यांना कधी स्मरणही होणार नाही. म्हणून स्वतःला जगाच्या नजरेतून कधी बघू नका, कारण जगाला तुमच्यातल्या 100 चांगल्या गोष्टींपेक्षा एक चुकीची गोष्ट खूप मोठी वाटत असते आणि तीच ते धरून बसत असतात. म्हणून फक्त आपल्या मनाप्रमाणे आपलं आयुष्य आपण जगावं. कोणाची परिस्थिती बघून कोणाची इज्जत काढू नका, कारण वेळेत इतकी ताकद आहे की कोळशाला पण तो हिरा बनवू शकतो. म्हणून आयुष्यात तुम्हाला प्रत्येकजण त्रास देईल, पण जो या त्रासाचा औषध ठरेल त्याची साथ कधी सोडू नका आणि त्या व्यक्तीला जपून ठेवा. म्हणून जर तुम्ही दुसऱ्यांच्या दुःखावर हसत असाल तर तुमच्यातली माणुसकी संपली आहे असं आपण समजू शकतो. म्हणून स्वामी म्हणतात, सर्वात मोठं यश सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळतं. म्हणून त्या निराशेला तुम्ही पार करायला तयार राहा. आणि माणूस चुकीचा पुतळा आहे, त्याला चूक सुधारण्यासाठी संधी ही दिलीच पाहिजे आणि चूक सुधारणार तो माणूसच असतो. म्हणून जिभेला हाड नाहीये, पण हृदय मोडणे इतकी तर नक्कीच मजबूत असते. पण त्यामुळे आपले शब्द नेहमी सांभाळून वापरा आणि सांभाळून दुसऱ्यांना बोलत चला. आयुष्यात प्रत्येक गोष्ट बदलत असते, मग ती वेळ असो वा एखाद्याचं मन असो, हे शेवटी बदलतच आणि त्याला तुम्हाला सामोरे नक्कीच जावं लागणार आहे. म्हणून जिथं चुकतं तिथं खरं बोलायची हिंमत ठेवा. जगाला नाही पण मनाला नक्कीच तुम्हाला समाधान वाटेल आणि तुम्हाला ते सुख प्राप्त होईल. म्हणून आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला घाबरू नका, कारण ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवातून नक्कीच असेल आणि अनुभव तुम्हाला भरपूर आलेलेही आहेत. म्हणून आयुष्यात तुम्ही कोणासाठी किती काही करा, शेवटी तुमच्याकडे निराशा येते आणि ती निराशेला तुम्ही सामना करत असता. रडायचं तर स्वामींसमोर रडा, बाकी कोणासमोर रडू नका आयुष्यात, कारण स्वामी समर्थ नाहीयेत जितकी या जगात माणसं स्वार्थी आहेत. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही स्वामींचे चरणी विलीन होऊन जा आणि स्वामींना तुम्ही साक्षात दंडवत घाला आणि म्हणा, स्वामी तुमच्या चरणाशी मला जागा द्या आणि तुम्हाला मी तुमचा आणि तुम्ही माझे आणि आजपासून मी हे ठरवलंय. असं जर तुम्ही स्वामींना सांगितलं तर स्वामी तुम्हाला नक्कीच आपल्या जोडीत घेतील आणि आपल्या ताखेत घेतील आणि बोलतील, बाळा तू घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी तुला सर्व काही देईन. म्हणून स्वामी म्हणतात, तुम्हाला समजून सांगणारे लाख भेटतील पण समजून घेणारा एक पण नाही भेटणार, पण मी तुम्हाला समजून घेईल. म्हणून स्वामी सगळ्यांना समजून घेतात, फक्त आपण स्वामींच्या भक्तीत रमलो पाहिजे आणि स्वामींचं नामस्मरण केलं पाहिजे. थोडासा वेळ लागेल, पण स्वतःचं नशीब स्वतः घडवायचं. जर इच्छाशक्ती प्रबळ असेल ना तर तकदीर पण सलाम करेल आणि स्वामी सोबत आहेतच की, आणि ते मदत तुम्हाला नक्कीच करतील. म्हणून कोणाला पण दुखवताना 1000 वेळा विचार करा, कारण आयुष्यात माणसं चांगलं क्षण कमी आणि वाईट क्षण जास्त लक्षात ठेवतात आणि बोलणं तर भरपूर वेळेस लक्षात ठेवतात. म्हणून जर तुमची कर्म स्वच्छ असतील तर आम्ही लाखोंच्या गर्दीतही ओळखू, असं स्वामी आपल्याला म्हणत आहेत. म्हणून स्वामी तुम्हाला चेहऱ्याने ओळखत नाही, फक्त ते मनाने ओळखतात आणि कर्माने ओळखतात. मग तुमचं मन अगदी निर्मळ हवं आणि कर्म अगदी चांगली हवी, मग तुम्हाला लाखोच्या गर्दीतून सुद्धा स्वामी नक्कीच ओळखतील. आणि शोध घेणार असाल तर काळजी घेणाऱ्यांचा शोध घ्या, कारण फायदा घेणारे इथं भरपूर आहेत आणि ते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी भेटतील सुद्धा. ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला तर त्यानेच दुखवलं तर दुनियेवरचा सुद्धा आपला विश्वास उडून जातो आणि आपण कोणावर विश्वासही ठेवत नाही. माणूस त्याच्या विकासाप्रमाणे असतो, तो जसा विश्वास ठेवतो तसेच त्याचे व्यक्तिमत्व बनत असते आणि त्याचे व्यक्तिमत्व हे घडतही असते. म्हणून कधी चुकलात तर नाराज होऊ नका, कारण चुकीच्या निर्णयामुळे अनुभव मिळतो आणि तो अनुभव तुम्हाला
जीवनामध्ये भरपूर पुढे घेऊन जात असतो. म्हणून संयम ठेवा. वेळ प्रत्येकाची येते आणि तुमचाही दिवस एक दिवस नक्की जाईल. म्हणून आयुष्यात रस्ता चुकला असेल तर बरोबर रस्ता दाखवणारा शब्द म्हणजे स्वामी आहेत. आणि स्वामी तुम्हाला बरोबरचा रस्ता नक्कीच दाखवतील. आणि आयुष्यात जेव्हा प्रश्न उभे राहतात तेव्हा त्याचा उत्तर हे म्हणून स्वामी उभे असतात. आणि म्हणून स्वामी तुमच्या सोबत आहेत आणि तुमच्या पाठीशी आहेत, एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आयुष्यात कुठलीच गोष्ट स्थिर नाहीये. दुःखानंतर सुख येणारच आहे, सुखानंतर दुःख हे येणारच आहे. फक्त आपण तेवढा संयम बाळगला पाहिजे. आणि तो संयम आपण ठेवला की स्वामी आपल्याला एवढं देतील की आपल्याला सांभाळणार पण नाही. म्हणून आयुष्यात चांगले कर्म करा. बाकी आपलं चांगलं करायला स्वामी आहेत आणि ते आपल्या पाठीशी आहेत. म्हणून माणसाला आयुष्यात नवीन व्यक्ती भेटली की जुन्या व्यक्तीला माणूस लगेच विसरत असतो आणि त्या माणसाला किंमतही देत नसतो. असं कधी करू नये, कारण नवीन व्यक्ती ओळखायला भरपूर वेळ आहे, पण आपली जुनी व्यक्ती आपल्या ओळखीची आहे आणि तिला आपण जपलं पाहिजे. आयुष्य भरकडत चाललं असेल तर स्वामींचं नाव घ्या. योग्य रस्ता तुम्हाला नक्कीच सापडेल आणि स्वामींच्या रूपात कोणतरी वेगळा व्यक्ती येऊन तुम्हाला रस्ता दाखवून जाईल. म्हणून माणूस फक्त भ्रमात जगतो, हा माझा तो माझा. पण वेळ तुमची चांगली असेल तर सगळे तुमचे असतात आणि जर वेळ तुमची वाईट असेल ना तर सगळे तुमच्यासोबत नक्कीच वाईट असतात. आपण चांगलं असू तर सगळं जग चांगलं आहे आणि वागत पण तसं नसतं. आपण जेवढे चांगले तेवढे लोक आपला फायदा घेत असतात आणि आपल्याकडून सगळी कामं करून घेत असतात आणि शेवटी त्यांचं काम झालं की आपल्याला ते विसरून जातात. म्हणून कोण स्वार्थी आणि कोण निर्मळ मनाचा आहे हे आपण ओळखलं पाहिजे. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं ना, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची आणि नवीन काहीतरी बदल करण्याची. आणि मग तेव्हा आपण खरंच या जगामध्ये भरपूर पुढे जाऊ. म्हणून पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकत असतो आणि तो पुसतो आणि मग तुमची विजयाची तारीख नक्कीच ठरत असते. म्हणून पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची, तिथे हारण्याची जास्त आपल्याला भीती वाटत असते. आणि म्हणून तिथूनच सुरुवात खरी आयुष्याची आपली होत असते. जेवढं मोठं आपलं ध्येय असते तेवढ्याच मोठ्या आपल्याला अडचणी येत असतात. म्हणून त्या अडचणींना सामोरे जायला आपल्याला नक्कीच तयार व्हायला लागेल आणि त्या अडचणींना सामोरे गेल्यावरच आपल्याला भरपूर काही बदल आपल्यात दिसतील आणि तेव्हाच आपलं यश आपल्या जवळ येईल सुद्धा. म्हणून अत्याचार सहन करूनही जेव्हा एखादा हसत असतो तेव्हा देव स्वतःच्या व्यक्तीचा बदला घेत असतो आणि देव बदला घेतल्याशिवाय राहतही नाही. कारण कर्म जर वाईट असतील ना तर त्याचे फळही नक्कीच वाईट मिळणार सुद्धा आहे. म्हणून माणूस जन्माने महान होत नाही तर कर्माने तो महान होतो आणि महान बनत असतो. म्हणून निस्वार्थ प्रेम फक्त दोनच ठिकाणी भेटतं, एक म्हणजे आईच्या पदरात आणि दुसरे म्हणजे स्वामींच्या चरणी. म्हणून या दोघांना तुम्ही कधी विसरू नका आणि कधी यांना सोडू नका. नक्कीच त्यांची सेवा करा आणि स्वामींचे नामस्मरण करा. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम कधीच बनू नका. आणि परिस्थितीलाच तुम्ही गुलाम बनवा आणि भरपूर यश तुम्ही मिळवा. आणि स्वामींचरणी माझी एवढीच प्रार्थना आहे, जो पण हा व्हिडिओ बघत असेल स्वामी त्याला चांगला आशीर्वाद देतील आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि लवकरच त्याच्याकडे नक्कीच गोड बातमी सुद्धा येईल. म्हणून स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात आणि तुम्ही स्वतःची जिद्द आणि तुमची चिकाटी कशी आहे आणि तुमची पॉवर कशी आहे ते तुम्ही नक्कीच विसरत आहात. म्हणून तुमच्यामध्ये भरपूर कॅपेबिलिटी आहे, ती तुम्ही ओळखा आणि जीवनामध्ये भरपूर पुढे जा. भले कितीही वाईट होऊ द्या तुमच्यासोबत, पण विश्वास ठेवा स्वामींवर. यामध्ये पण स्वामींनी तुमच्यासाठी चांगलं काहीतरी करायचं विचार नक्कीच केला असेल. म्हणून कोणतीही गोष्ट वाईटसाठी होत नाही, ती आपल्या चांगल्यासाठीच होत असते. म्हणून तुम्ही अपयशाला कवटाळून आणि कवथळत बसू नका. त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. आणि नव्याने सुरुवात केलीत की तेवढंच तुम्ही पुढेही जाल. म्हणून चूक महत्वाची असेल तर व्यक्ती नक्कीच विसरावी आणि व्यक्ती महत्वाची असेल तर चूक आपण विसरून जावी. पाप एवढे सुंदर होऊन येते की ते पाप आहे हे कळूनही आपण त्याला कवटाळतो. आणि म्हणून आपल्याला पाप ओळखायला शिकलेही पाहिजे. विश्वास हा खोडरबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी कमी होत जात असतो. आणि म्हणून विश्वास हा प्रत्येकावर ठेवा आणि विश्वासघात कधी करू नका. कारण व्यक्तींमध्ये फक्त विश्वासच अशी गोष्ट आहे जी आतापर्यंत टिकून आहे आणि ते टिकून आपण ठेवली सुद्धा पाहिजे. म्हणून संयमाचं प्रशिक्षण घेतलं की बरीच युद्ध शांतपणे जिंकताही येतात आणि त्या युद्धामध्ये तेवढी मजाही येते. म्हणून जिंदगी
हा एक युद्ध आहे आणि त्याच्यामध्ये संयम तुम्हाला ठेवावा लागेल, तरच तुमचा विजय मात्र होईल. म्हणून चिंता ही चितेसारखी असते, ती तुम्हाला जाळत असते. नेहमी वर्तमान काळात जगायला शिका, चिंतेत नाही. कारण चिंतेत जगाल तर नक्कीच तुमची चिता सुद्धा होऊन जाईल आणि त्याला टाइमही लागणार नाही. म्हणून तुम्ही अगदी बिनधास्तपणे जगले पाहिजे आणि स्वामींची भक्ती तुम्ही नक्कीच केली पाहिजे. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट तुम्ही जर चांगली केली ना आणि दररोज ती गोष्ट वाढवत राहिली ना, त्याला सुद्धा आपण बस जिंकणं असं म्हणू शकतो. आणि तुम्ही आयुष्यामध्ये खरंच असं जिंकूही शकता. म्हणून थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात, ते खरं आहे. आपण थोडी थोडी प्रगती दररोज केली तर यश लवकरच आपल्या पायाशी असते. म्हणून चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे चांगले असते. म्हणून हळूहळू चलत चला आणि पुढे जात चला. नक्कीच यशाच्या दरवाजापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचाल. म्हणून पुन्हा जिंकायची तयारी करा आणि नक्कीच एकट्याने तुम्ही सगळ्यांना सामोरे जा आणि सगळेच तुम्हाला नंतर सलाम करतील, हेही लक्षात ठेवा. म्हणून आपली स्वप्ने कधी अर्ध्यावर सोडू नका. विशेषतः ज्यांच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार आपल्या मनात येतोच, अशी स्वप्ने तुम्ही कधी सोडू नका आणि नक्कीच ती स्वप्ने पूर्ण होतील याच्यावर विश्वास ठेवा. म्हणून अपयशाने निराश होऊ नका. ज्या पायऱ्या तुम्हाला खाली आणतात त्याच पायऱ्या तुम्हाला वर घेऊन जातात, हे फक्त तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ आहेत. आणि त्यांच्याकडून आपण भरपूर गोष्टी शिकू शकतो आणि तेच आपल्याला मार्गही दाखवत असतात. म्हणून स्वामी म्हणतात, ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले ना तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचत असतात. आणि तो इतिहास वाचणारे मग तो इतिहास परत घडवू शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये जिद्द तेवढी नसते. आणि जिद्द असली की तेही इतिहास नक्कीच घडवतील. म्हणून गुरुदत्त यांनी दाखवलेल्या रस्त्यावर चालत राहा. आयुष्यात कधीच काही तुम्हाला कमी पडणार नाही आणि कधी कमी मलाही पडलं नाही. कारण स्वामींची सेवा करत असताना भरपूर अनुभव तुम्हाला येतील आणि मलाही आलेत. म्हणून जेव्हा एक वीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते, तरी तुम्ही का नाही उगवू शकत? म्हणजे तुम्ही फक्त लक्षात ठेवले पाहिजे, जिंकण्याची मजा तेव्हा येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट बघत असतात आणि तुम्ही जिंकून वर येता. मग तुम्हालाही त्याचं सगळं श्रेय जातं आणि तुम्ही तितके कष्टही घेतलेले असतात. म्हणून एक लक्षात घ्या, आपले आई वडील आपल्यासाठी खूप काही करतात, पण आपण त्यांच्यासाठी काय करत आहोत याचा नक्की तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्याचा विचार करूनच तुम्ही पुढची पावलं ठेवली पाहिजेत. कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल, पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवून बसाल. मग ती व्यक्ती तुम्हाला परत कधीच मिळत नसते आणि परत कधीच तुम्ही ती व्यक्ती बघूही शकत नसतात. म्हणून चुकीचा रस्ता, चुकीची माणसं हे अत्यंत गरजेचे आहेत, कारण त्यामुळे आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्की काय आहे आणि कोण आहे आणि आपल्या सोबत कोण आहे आणि तो शेवटपर्यंत राहतो का नाही. मग आपल्याला यातून माणसं सुद्धा ओळखायला भेटू शकतात. रिकामं पाकिट कधीच यशाच्या आड येत नाही, तर रिकामं डोकं आणि मन यशाच्या मार्गात अडथळ बनत असते. आणि म्हणून तुमचं रिकामं डोकं ठेवू नका आणि त्याच्यामध्ये भरपूर विचार तुम्ही ठेवा आणि फक्त ते चांगले विचार ठेवा. म्हणून आयुष्यात कधीच कोणाला रागाच्या भरात उत्तर देऊ नका, कारण यात नुकसान तुमचंच आहे आणि तुमचं यात नुकसान सुद्धा होणार सुद्धा आहे. म्हणून आयुष्यात प्रेमाची भीक कधीच मागू नका. ज्या दिवशी देवाच्या मनात असेल त्या दिवशी प्रेम तुम्हाला मिळणारच आहे, यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवा. स्वामी भक्तांनो, एखादा व्यक्ती गोड बोलला म्हणून लगेच तो चांगला असेल असं नाही, कारण माणूस दिसतो तसा नसतो हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. न हरता, न थकता, न थांबता जो प्रयत्न करतो त्याच्यासमोर नशीब सुद्धा हारतं आणि नशीब म्हणतं, हे यश तुम्हाला मी देत आहे. सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत. काही प्रश्न सोडून दिले ना ते आपोआप सुटत असतात आणि त्यांच्याकडे आपण जास्त लक्ष दिलं नाही पाहिजे. म्हणून नशिबावर विश्वास ठेवण्याऐवजी आपली शक्ती आणि कर्मावर विश्वास आपण नक्कीच ठेवला पाहिजे. कोणत्याही माणसाला अडचणीत जपा, तो तुम्हाला आयुष्यभर जपेल आणि सर्व काही तो तुम्हाला नक्कीच मिळवून सुद्धा देईल. म्हणून कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे तुम्ही तुमचं ठरवायचं असतं, कारण त्यामध्ये तुम्हाला लोक भरपूर बोलणार आणि भरपूर तुम्हाला टोमणेही ठेवणार, पण त्यात निर्णय तुमचा असतो आणि तुम्ही चांगला निर्णय घेतला तर चांगल्या मार्गावर तुम्ही नक्कीच जाल. म्हणून जे लोक स्वतःला किंमत देतात त्यांनाच दुनिया किंमत देत असते. म्हणून स्वतःला किंमत आपण नक्कीच दिली पाहिजे आणि स्वतःची इज्जत सुद्धा आपण नक्कीच केली पाहिजे. म्हणून नाकर्तेपणाचा परिणाम दरिद्र असतो आणि कुकर्माचा परिणाम सर्वनाश असतो.
म्हणून खोटेपणाचा परिणाम हा अपमान असतो आणि कर्म आणि वृत्ती यावर सुखदुःखाचं प्रमाण हे अवलंबून असतं. सत्कर्मातून मिळालेली संपत्ती आणि मनाची स्वच्छता भावना सुख समाधानाचं आयुष्य जगण्यासाठी पुरेशी असते. अन्य मार्गातून मिळवलेला वैभव सुद्धा तो आनंद मिळवून देण्यास असमर्थ असतो. म्हणून पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करताना आयुष्य जगण्याच्या योग्य मार्गाचा सुद्धा अभ्यास करायला हवा आणि तेव्हाच आयुष्याचा प्रवास बिनचूक मार्गाने नक्कीच करता येईल आणि हा मानव जन्म सार्थ होऊन जाईल. म्हणून आपण जसं वागतो त्याहून अधिक न्यायानं वागणारा काही सल्ला देण्याचा नैतिक अधिकार आपल्याला नसतो आणि तरी सुद्धा आपण ते करीत असेल तर मग आपण स्वतःला इतरांहून शहाणे समजत आहोत असं होईल आणि वास्तवात आपण उत्तम आयुष्य मिळवू शकतो. आणि नसण्याने कारण हेच असते, इथे शिकवण्याचे व सर्व दरवाजे बंद झालेले असतात आणि जेवढे आपले ज्ञान तेवढीच आपली सर्वांगीण प्रगती असते, ती पुढे सरकतच नसते. म्हणून जोपर्यंत माणूस विद्यार्थी तसेच राहतो तोपर्यंत तो शिकत राहतो आणि तो अनुभवी बनत राहतो आणि तोच त्याच्या उन्नतीचा सुयोग्य मार्ग असतो. म्हणून स्वतःच्या मूळ अल्पबुद्धीला पूर्णविराम देऊन वागणे म्हणजे अहंकार असतो आणि तोच आपल्या प्रगतीला रोडा होतो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला सुखी संसार करायचा असेल तर दोघा व्यक्तींनी नक्कीच चांगलं प्रेम केलं पाहिजे आणि एकमेकांवर विश्वास सुद्धा ठेवला पाहिजे. म्हणून सुखरूप आयुष्य जगण्यासाठी जसा पैसा ठेवावा असावा लागतो तसंच खात्रीशीर सुखासाठी चांगल्या कामाचाही ठेवा असावा लागतो. फक्त संपत्ती असून सुखी जीवन लाभत नाही, त्याचबरोबर ती संपत्ती सन्मार्गातून मिळवलेली असावी लागते. म्हणून जिथं न्याय आहे तिथं सत्य आहे आणि जिथं सत्य आहे तिथं ईश्वर कृपा आहे आणि जिथे ईश्वर कृपा आहे तिथं समाधानी जीवनाची खात्री आहे आणि ती खात्री आपण नक्कीच बाळगली पाहिजे. म्हणून जिंकणारा प्रत्येक जण मर्द नसतो आणि पराजित होणारा प्रत्येक जण नामर्द नसतो. कारण प्रत्येकाची प्रत्येक वेळ अनुकूल नसते, मात्र प्रयत्नशील प्रत्येक वेळी वेळेचा गुलाम नसतो. तो त्याच्या प्रयत्नांचा परिणाम प्रतिकूल वेळेस दाखवून देतोच आणि नक्कीच ते परिणाम चांगलेही असतात. म्हणून खोटं बोलायला जेवढी निर्लज्जा असावी लागते ना, त्याहून सत्य पचवायला शतपट धैर्य असावं लागतं. म्हणून मनासारखं घडतं ते सत्य आणि मनाविरुद्ध घडतं ते असत्य, अशी मानसिकता असणं म्हणजे हुकुमशाहीची विचारधारा होय आणि यालाच अन्याय म्हणतात आणि नव्हे मूर्खता म्हणणं जास्त योग्य होईल. आणि जो स्वतःला माणूस समजतो तो स्वतःच्या नफा नुकसानीवर सत्य असल्याची व्याख्या बदलत नसतो आणि माणुसकीला काळीमा फासत नसतो. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, मनासारखं होत असेल आणि नसेल ना तर राग अनावर होणं, दुसऱ्याला दोष देणं किंवा नक्की त्या गोष्टी करणं हे सर्व अज्ञानपणाचे लक्षण आहे आणि ते तुम्ही अजिबात करू नका. आयुष्यात अनेक गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतात, घटना बदलतात आणि नसतात. म्हणून घटना या त्याच राहत असतात, पण आपल्यालाच बदलावं लागतं आणि परिस्थितीनुसार बदलणं म्हणजेच परिस्थिती जुळवून घेणं आणि तेव्हाच माणूस स्वतःला कोणत्याही परिस्थितीत शानदारपणे जगण्यात सक्षम बनवू शकतो. आणि बदल ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, तिचा आदर करावाच लागतो आणि तो आपल्याला करावाच लागेल. म्हणून शब्दांना वजन असतं, पण हे बोलणाऱ्याच्या शारीरिक वजनावर अवलंबून असतं आणि तेच आपण ते बोलण्यावरून ते शिकतही असतो. म्हणून तर त्याचं ज्ञान, सत्यता, कार्यक्षमता आणि आचरण यावर अवलंबून असतं. म्हणून अन्यथा कोणी कितीही बोलला तरी त्याचं कोणी ऐकत नसतं आणि शब्द वजनदार बनवण्यासाठी अखंड तपश्चर्येची गरज असते. स्वपरीक्षेसाठी आणि परिश्रमाची तयारी असावी लागते आणि कर्तृत्वाची गरज असते. म्हणून हे सर्व दिसलं तर आपले शब्द वजनदार बनू शकतात आणि लोक त्यांचं पालन नक्कीच करूही शकतात. म्हणून भूतकाळ घडून गेलेला असतो, वर्तमान घडत असतो आणि भविष्य घडणार असते. म्हणून भूतकाळावर वर्तमान अवलंबून असतो आणि वर्तमानावर भविष्य अवलंबून असते. म्हणून आज खूप महत्वाचा आवाज असतो आणि तोच उद्याचा भूतकाळ आणि भविष्यही तोच असतो. म्हणून वर्तमान जसा असतो तसंच माणसाचं जीवन उद्याही असतं, कारण सर्व काळांना वर्तमानातून जावंच लागतं आणि ते नक्कीच जाईलही. म्हणून ज्याच्याकडे प्रामाणिकपणे कष्ट करण्याची भावना असते तोच आयुष्यभर सन्मार्गाने जगू शकतो आणि तोच खरा हिम्मतवान मानला जातो. मग तो गरीब असो का नसो, मग त्याचा काही फरक आपल्याला पडतही नाही आणि त्याचा फरक तुम्हालाही काही पडला नाही पाहिजे. म्हणून पण ज्याची भावना विनाकष्ट जगण्याची असते तो कुमार्गाचा अवलंब करतो आणि तोच खरा भेडक असतो. आणि मग तो किती श्रीमंत का असेना, माणसाची किंमत त्याच्या प्रामाणिकपणावरून ठरत असते, न की त्याच्या श्रीमंतीवरून. म्हणून अधिकारावरून, शिक्षणावर न टाकता नक्कीच शक्तीवरून, कारण सत्याशिवाय हे सर्व व्यर्थ असतं व
आपण सत्यच बोललं पाहिजे आणि सन्मार्गानेच आपण नक्कीच चाललं पाहिजे. म्हणून आपल्याशी लोक बोलायचे कमी व्हायला लागले की समजावे आपली प्रगती उत्तम होत चालली आहे आणि लोकांनी बोलावे म्हणून आपला प्रगतीचा मार्ग कोणी बदलत नाही. आणि जवळचे बोलले नाहीत तरी लांबचे बोलतील आणि त्यांना आनंदच होईल, कारण हे आपले शेजारी नाहीत. मात्र आपल्या प्रगतीबरोबर शेजाऱ्यांची चांगली प्रगती व्हावी अशी आपली मनापासून इच्छा असायला हवी. आणि आजूबाजूचे लोक सक्षम नसतील तर मग आपले गाव सक्षम होईल आणि निगाव नक्कीच सक्षम असेल. म्हणून तर देश सक्षम आहे आणि मग आपली सद्भावना ही अनेकांची प्रेरणा बनायला हवी. आणि ती एकदा का प्रेरणा बनली की भरपूर मोठं सुख आपल्याला लाभेल आणि भरपूर मोठं गोतं आपल्याला लाभेल. आणि तसेच माणसं आपल्याला या जीवनामध्ये भेटतही जातील. म्हणून सुख जेवढं हवं असतं तेवढं दुःख घ्यावं लागत असतं. आणि मग ते शारीरिक असेल अथवा मानसिक असेल, किती संपत्ती असली तरी जेवढी कष्टाची असते तेवढीच टिकत असते, बाकी संपून जात असते. म्हणून किती हुशारकी मारली ना तरी जेवढं खरं असतं तेवढीच किंमत आपल्याला मिळत असते आणि त्याहून किंमत जास्त मिळतही नाही. म्हणून पाठीमागील काळात किंवा आज आपण काय होतो किंवा आहे हे महत्त्वाचे नसते, किंवा उद्या कसे असायला हवे हे महत्त्वाचे. आणि त्यासाठी आत्तापर्यंत केलेल्या चुका समजून घेतल्या पाहिजेत आणि आपलं चुकीचा विचार काढून टाकले पाहिजेत. आणि ज्या गोष्टी केल्याने आपली प्रगती होईल, विचार सकारात्मक बनतील आणि वाद टळतील आणि मानसिक सुख मिळून समाधान प्राप्त होईल, त्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. आणि कुटुंबातील ज्याची कल्पना योग्य आहे आणि असेल ती राबवली पाहिजे. आणि यामुळे सर्व चिंता दूर होतील, उत्साह वाढून जीवन जगण्याचा खरा आनंद मिळेल आणि अहंकार सोडल्याचा फायदा नक्कीच तुम्हाला कडून ते मिळत असेल. आणि म्हणून आपण ते नक्कीच काम चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे आणि चांगल्या मनापासूनही केलं पाहिजे. म्हणून परिस्थिती माणसाला घडवत असते, परिस्थिती माणसाला लाचार बनवते, परिस्थितीला आड करून आपले दोष दडवणारे आणि अनेक माणसे या जगामध्ये आढळत असतात. पण आपली जी परिस्थिती आहे आणि ती आपल्या कर्माने तयार झालेली असते. म्हणून परिस्थितीला माणूस घडवीत असतो, मात्र जेव्हा परिस्थिती माणसाला घडवते तेव्हा तो परिस्थितीच्या ताब्यात असतो. आणि मूळ परिस्थितीला बदलेच हेच तर माणसाचं काम आहे, कारण तो बुद्धिमान आहे आणि प्राण्यांना आपली परिस्थिती बदलता येत नाही. म्हणून आपण जर परिस्थितीच्या अधीन गेला तर तो बस एक जीव असेल आणि त्याची वेगळी ओळख काहीच नसेल. म्हणून परिस्थितीचं रडगाणं सोडायला हवं आणि आपलं कर्तृत्व फक्त दाखवायला हवं. म्हणून आयुष्यात आपल्याला चांगला गुरु मिळाला नाही म्हणून मी मागे राहिलो असं म्हणणारी अनेक माणसे पावलोपावले आढळतात. म्हणून अगदी शांत राहणारं, संत वाहणारं किंवा झोपावत जाणारं, अडखळं रौद्र रूप धारण करणारं आणि पाणी विविध रूपात आपण पाहतो. मग सृष्टीला जीवदान देणारं, स्वच्छ करणारं आणि सौंदर्य मिळवून देणारं, निवारा बनवून देणारं आणि कितीही वर्णन केले तरी त्याचे कार्य संपत नाही. असं हे पाणी म्हणजे सर्वांचं जीवन आहे. आणि एकट्या पाण्याचे गुणविशेष समजले तरी जीवन कसे वागावे हे आपल्याला कळेल. आणि अशा नक्कीच दररोज घडणाऱ्या घटना काही ना काही संदेश देऊन जातात आणि त्यांना समजून घेतलं तर वेगळा गुरु आपल्याला होऊ शकतो. आणि कोणाच्याच बाजूने मागून माणूस मागे राहणार नाही, पण ज्ञानाचे भांडार असलेल्या सृष्टीलाच गुरु माना आणि आपलं माणूस पण सिद्ध आपण करायला हवं. रोजच्या आयुष्यात सहजतेने जगण्यातील कुणाचा तरी आधार असेल तर काळजी नसते, पण आधार कायमचा तुटला तर आयुष्य अंधारामय होऊन जाते आणि आधारावर जगलेले जीवन परावलंबी असते. आणि अशा जीवनात स्वतःचं काहीच अस्तित्व नसतं आणि ते जगण्यास कठीणही असतं. म्हणून आधार हे न्यूनगंडाचं उगमस्थान असते आणि आधारहीन राहून स्वाभिमानाने जगण्यात जो आनंद नक्कीच असतो तो आनंद आणि आधार घेऊन जगण्यात नसतो. म्हणून आधार न घेता प्रत्येक काम करीत राहिल्याने आत्मविश्वास वाढतो आणि तो माणूस स्वावलंबी आणि स्वावलंबी बनतो. म्हणून धाडसाशिवाय आधार तोडता येत नाही आणि आधार तोडल्याशिवाय कामात तरवेज बनता येत नाही. आणि काम उत्तम करता आले की अपराधी आवश्यकता नसते आणि अपराधीपणाची आवश्यकता आपण मिटून नक्कीच टाकत असतो. म्हणून दुसऱ्याचं मन आणि भलं चिंतनाराचं स्वतःचं भलं होतं. म्हणून आपण दुसऱ्याच्या वाईट चिंतनाराचं स्वतःचं वाईट होत असतं. आणि कपटी मन अधोगतीचं लक्षण आहे, कोणतीही कष्ट केली तरी पूर्ण पडण्याचं लक्षण आहे. म्हणून जिथं आत्मा अशांत आहे तिथं नैराश्य आहे आणि माणूस असून अशी वाईट भावना असणं हे पशु समान वर्तणुकीचं लक्षण आहे. म्हणून आपल्या भल्यासाठी आपली भावना निर्मळ असायला हवी आणि माणसाची प्रगती, सुख, दुःख आणि आनंद
आणि समाधान हे सर्व त्याच्या भावनेवर अवलंबून असते. म्हणून माणसाचं मन हे स्वच्छ पाण्यासारखं असतं. लागलं तेव्हा ते लगेच कोणालाच बाधत नसतं. उलट सर्वांना ते आनंद देत असतं आणि सर्वांना अगदी आनंदित ठेवतही असतं. म्हणून मित्रांनो, तुम्हाला जर स्वामी आनंदित ठेवत असाल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. स्वामी म्हणत आहेत, माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ. तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग. माझ्यासाठी खर्च करून तर बघ. कुबेराचे भांडार उघडले नाही तर सांग. माझ्यासाठी कटू वचने ऐकून तर बघ. तुझ्यावर कृपेचा पाऊस पाडला नाही तर सांग. माझ्याजवळ येऊन तर बघ. तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर सांग. माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ. तुला मौल्यवान बनवले नाही तर सांग. माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ. ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरले तर सांग. मला तुझा बनवून तर बघ. तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर सांग. माझ्यासाठी दुःख काढून तर बघ. तुला कीर्तिवान नाही बनवले तर सांग. माझ्या मार्गावर चालून तर बघ. तुला शांतीदूत नाही बनवले तर सांग. तू स्वतःला समर्पित करून तर बघ. तुला हिरा नाही बनला तर सांग. माझे कीर्तन करून तर बघ. जगाचे विस्मरण करायला नाही लावले तर सांग. तू माझा बनून तर बघ. प्रत्येकास तुझा नाही बनवीन तर सांग. सगळे रस्ते बंद होतील तेव्हा हा फक्त विश्वास तर ठेव. जिथे संपते मर्यादा तुझी तिथूनच साथ देतो मी तुझी. असे स्वामी आपल्याला संबोधत आहेत आणि सांगत आहेत. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवून नक्कीच आपण स्वामींच्या मार्गावर चालले पाहिजे. स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्याला सांगत आहेत की माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगती पथावर पोहोचत असतो. म्हणून तुम्ही कधीही प्रयत्न करत राहिले पाहिजे. शुद्ध भावाने, देवाच्या प्रेमाने आणि देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच. याच्या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व असते, हे लक्षात ठेवा. मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की तुमच्या सगळ्या मनोकामना या पूर्ण हो आणि तुम्हाला सर्व तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी मिळव आणि स्वामींचा हात तुमच्या पाठीवर सदा असाच राहो, ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी सांगतात, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले तो कधी संपत नसतो, एवढं लक्षात घ्या. म्हणून आपले फक्त कर्म चांगले ठेवा. संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात. प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमी कठीण असते, एवढं फक्त लक्षात ठेवा. अरे, तुम्हाला तुझ्या देवाऱ्यात आणून तर ठेवलेस, पण तू तुझ्याच विश्वास मग्न आहे. पण औपचारिकरित्या म्हणून दिवा मात्र लावतोस, पण मनापासून माझा झाला नाहीस. मला नेहमीच वाटते तू स्वतःहून यावे, माझ्यासमोर बसावे, माझ्याशी बोलावे आणि म्हणून रोज मी तुझ्या आतुरतेने वाटही बघतो. पण एक लक्षात घे, ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना, तर तो हात मी आयुष्यभर सोडत नाही. मी नेहमीच त्याच्या सोबत असतो. असं अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत. म्हणून त्या अभयवचनावर आपल्याला टिकून राहायचे आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते. हे मात्र नक्कीच आहे. निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळवू द्या. स्वामी, असेच तुम्ही आमच्या पाठीशी राहा, बस एवढाच आशीर्वाद तुमचा आम्हाला हवाय. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही. परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळ तो इतकं देतो की मग मागायला काही उरतच नाही. मग तुमची वेळ आल्यावर तुम्हाला सर्व काही मिळणार आहे. म्हणून निसंकोच राहा आणि बिंदास राहा. स्वामी सर्व काही बघत आहेत आणि ते सर्व काही आपल्यासाठी चांगलंच करणार आहेत. आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्यांच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणा का असणार आणि तुमच्याकडे किती पैसा, धनसंपत्ती असो, मग ते काही उपयोगाची नसते, हे खरं आहे. स्वामी म्हणतात, गुरुचरित्रमधून हे शिकायला मिळते की आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो. एक व्यक्ती फूल घेऊन आनंदी होतो तर दुसरा व्यक्ती फूल विकून आनंदी होत असतो. मात्र त्यांचा दोघांचा आनंद वेगवेगळ्या क्षणी वेगवेगळा असतो. म्हणून तुम्हाला ज्यात आनंद वाटतो त्याच गोष्टी तुम्ही नक्कीच केल्या पाहिजे. नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा. भिवू नकोस.
मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. हेच खरे सफलतेचे सूत्र आहे. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडू देत नाही. हे स्वामी तुमचं अलौकिक दर्शन तुम्ही मला प्रत्येक वेळेस देत असता आणि प्रत्येक वेळेस माझ्या संकटात तुम्ही उभे राहत असता. त्यासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद स्वामी. आणि मित्रांनो, स्वामी सांगतात तुमच्याबद्दल कोणी काही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही मनात ठेवू नका. उलट त्यांना माफ करा आणि आपण क्षमा मागा. स्वामी सांगतात आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा आणि केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा लोभ अजिबात ठेवू नका, कारण अपेक्षा भंगाचे दुःख खूप वाईट असतं. एवढं लक्षात ठेवा. नेहमी लक्षात ठेवायचं आहे आपण जन्माला आलो तसे एक दिवस हा संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही तर क्षणभंगूर आहे. म्हणून थोडक्यासाठी मोहात अडकू नका आणि मोहात अजिबात तुम्ही पडू नका. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात आणि ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्यांच्या मनातील आशा आणि जिद्द. म्हणून ते असतात. ते तुम्हाला सर्व काही स्वामी भरपूर काही देणार आहेत. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायला शिका. स्वामी सांगतात विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले नक्कीच घडत असते आणि तुमच्यासोबतही चांगलेच होणार आहे. फक्त विश्वास ठेवा. मी आहे म्हणून सगळे आहेत याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा येणार नाही आणि कधीच तुम्हाला एकटं वाटणारही नाही. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे आणि तसं तुम्ही सुखात नक्कीच जगलं पाहिजे. प्रसिद्धी ही अशी बाब आहे जे कितीही मिळाली ना तरी माणसाची तहान काही भागत नसते. मित्रांनो, स्वामी सांगतात एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवली म्हणून तिथल्या तिथेच विषय सोडून द्यायचा आणि आपलं पुढचं जीवन आपण जगायचं असतं. अंतःकरणातून देवाची सेवा करा, कारण मानव बाहेरचे स्वस्थ पाहतो पण देव परमेश्वर आपले हृदय पाहत असतो. म्हणून या जगामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत त्याकडे लक्ष न देता तुम्ही फक्त स्वामींवर लक्ष ठेवा आणि त्यांची पूजा अर्चना करत राहा. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत, मग ती तुम्ही सांभाळायलाच हवी आणि नक्की तुम्ही सांभाळायलाच पाहिजे. दुनिया कशी पण असू दे, देवा पूर्ण खात्री आणि विश्वास आहे तुमच्यावर आणि तुम्ही आमचा विश्वास कधी तोडणार नाही हेही माहीत आहे. म्हणून आम्ही कोणत्या माणसावर विश्वास ठेवण्यापेक्षा आता आमच्या स्वामींवर विश्वास ठेवतो आणि स्वामी आपल्याला सर्व काही अगदी मनाप्रमाणे देतात. स्वामी सांगतात मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच पर्याय आहे आणि तो फक्त आई आहे. म्हणून आई वडिलांना तुम्ही नक्की सांभाळलं पाहिजे. स्वामी सांगतात जीवन म्हणजे झोपाळा आहे. तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढे सुखही येणार असतात. फक्त आपण संयम ठेवला पाहिजे आणि त्या सुखांची वाट बघितली पाहिजे. स्वामी सांगतात शोधायचं असेल ना बाळा तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत येतीलच आणि तुमचा फायदा घेऊन ते जातील सुद्धा. लोक फायदा बघतात आणि आम्ही माणुसकी, त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही, मागे राहू द्या. पण कुणाचा फायदा घेऊन आम्ही मोठं व्हायचं नाही ठरवलंय. म्हणून कुणाचा तुम्ही फायदा अजिबात घ्यायचा नाही. आपलं स्वकष्टाने तुम्ही मोठं जरूर व्हायचंय. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच आहे. कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देत असते. यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख ही आपल्याला होत असते. म्हणून हा कर्माचा फेरा आहे, हा सगळ्यांना येणार आहे आणि पुढे तुम्ही कितीही वेळ काहीही कष्ट केले आणि कसंही राहिलात पण देवाशिवाय काहीच नसतं. तुम्ही देवाच्या भक्तीत एकदा लीन व्हा, तुम्ही सर्व काही विसरून जाता आणि तुमचे टेन्शन जसे काय तुमच्या डोक्यातून पळून जाते. माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो असा तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला
आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी तुम्ही नक्कीच बोलणं टाळलं पाहिजे आणि तुम्ही मौन पाळला पाहिजे. श्री स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. आणि काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंदही मिळत असतो. दोन्ही गोष्टी त्यात असतात. म्हणून दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे असते. म्हणून सज्जन लोकांसोबत तुम्ही बसले तर तुम्हाला चांगल्या दोन गोष्टी कळतील आणि सर्व काही तुम्हाला ज्ञान होईल. म्हणून स्वामी तुमच्यासाठी काही माणसं पाठवत असतात, पण त्यांना ओळखायला तुम्हाला शिकलं पाहिजे. आणि त्या माणसांकडून आपण बोध घेतो ते साक्षात स्वामीच आपल्या मदतीला येत असतात आणि आपल्याला मार्ग दाखवत असतात. फक्त त्यांना आपण ओळखलो पाहिजे आणि जो व्यक्ती त्यांना ओळखतो तो नक्कीच स्वामींची सेवा भरपूर मनापासून करतो आणि स्वामींचे नामस्मरण देखील करतो. म्हणून तुम्हाला स्वामींचे अनुभव घ्यायचे असतील तर नक्कीच नामस्मरण नक्कीच करा. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे आणि चांगलाच विचार आपल्याला पुढे घेऊन जात असतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून घ्या, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी आलेली असते आणि ती विशेष करूनच जात असते आणि ती व्यक्ती आपल्या आयुष्यात ही देवानेच पाठवलेली असते. स्वामी सांगतात, मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवणे अधिक श्रेष्ठ असते आणि तेच तुम्ही केलं पाहिजे. मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही, कारण तिथे जे पेरलं जातं ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर मग द्वेष असो, मग ते काहीतरी सर्व काही वाढत जाते आणि कमी होत जाते. उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात व ते सर्व खूप काही शिकवून जातात, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून जर तुम्हाला वाईट दिवस आले तर त्यात खचू नका आणि मागे सरू नका. जिद्दीने लढा. स्वामी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि ते सांगत आहेत, बाळा, 1 पाऊल पुढे ठेव, 100 पावलं पुढे ठेवण्यासाठी मी तुझ्या सोबत आहे, हे लक्षात घे. म्हणून स्वामी आपल्याला अभयवचन देत म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. म्हणून सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल, एवढं मात्र निश्चित आहे. आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास ही सर्वात उत्तम नाते आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. श्रीकृष्णाला गीता जी असते ती कुणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली, कारण जसा सांगणारा असावा लागतो ना तसा ऐकणाराही असावा लागतो. म्हणून तेव्हा आपल्या ज्ञानाचा विकास होत असतो आणि आपण ज्ञान मिळत असतो. म्हणून सांगणारा आपला कसा आहे आणि आपला गुरु कसा आहे हेही तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून तुमचा गुरु तुम्ही जेव्हा ठरवता तेव्हा ज्ञानपूर्वक आणि विचारपूर्वक ठरवा. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. म्हणून त्याला घाबरायची काही गरज नाही आणि वर्तमानाचा विचार करा, भविष्याचा अजिबात विचार करू नका. की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही, खरा श्रीमंत तो असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. म्हणून तुमच्या मनामधले विचार कसे आहेत हे नक्कीच तपासा. प्रेम आणि आस्था या 2 गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला नेहमी घडत असते आणि देवही आपल्याला दर्शन देत असतो. माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो, हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे आणि जे फक्त त्याच्याच हातात आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून ते कर्म तुम्ही व्यवस्थित पाळा आणि कर्म व्यवस्थित करा. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्यास आणि अधर्माची वाढ होते असते तेव्हाच मी आपले रूप रचतो आणि म्हणजेच लोकांसमोर प्रकट होतो, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्यावर संकट येतील तेव्हा स्वामी तुमच्यासाठी उभे राहतील, हे निश्चित आहे. स्वामी सांगतात, कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती किती वाईट असली ना तरी ती व्यक्ती नेहमी सारखी राहत नाही, परिस्थिती बदलते. त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये आणि हिंमत ठेवली पाहिजे आणि शेवटपर्यंत ठेवली पाहिजे. स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर मग ती कमजोरी बनते. आणि तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांना आठवतं, एवढं मात्र लक्षात ठेवा. अत्याधिक आराम आणि अतिप्रेम माणसाला अपंग बनवत असते आणि म्हणून
अत्याधिक आराम पण करायचा नाही आणि अत्याधिक प्रेम आणि जिव्हाळा पण लावायचा नाही. स्वामी सांगतात, काळ कधी आणि कोणता रंग दाखवेल ना हे कोणालाच माहीत नाही. नाहीतर श्रीरामांना रात्रीच राज्य मिळणार होते, मात्र त्यांना पहाटे वनवास मिळाला नसता. एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्ही आपण कोण जेव्हा देवालाच हे सर्व दिवस बघायला लागले, मग आपण काहीच नाही. म्हणून एवढं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही आणि काळजी करायची नाही. विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे असते, एवढं लक्षात घ्या, जी तुम्हाला आतून पोखरत असते आणि आतून तोडत असते. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख असेल, पण धर्म सांगतो आणि मन पवित्र आणि विचार चांगले असतील ना तर दररोज सुख मिळेल. आणि तुम्ही ते सुख आणि समाधान नक्की शोधलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही समाधानी राहिलं पाहिजे. स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्याची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे चांगले आहे. एवढं मात्र निश्चित आहे, आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर, कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करत असतात आणि निमूळपणे आपलं काम करत असतात. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय तुम्ही घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय नाही घेऊ शकत आणि कोणीच नाही घेऊ शकत. म्हणून तुमचे निर्णय नक्कीच चुकतील. तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत असते आणि ती एक चूक तुम्ही केली की तुम्हाला ती कोसणार आणि टोचणार, पण हे नाही विचारणार की तुमच्यासोबत ते कसं झालं आणि तुम्ही ते तसं का केलं. फक्त ते बोलण्यासाठी आणि नावे ठेवण्यासाठी असतात. म्हणून त्यांच्याकडे लक्ष न देता आपण आपल्या कामाकडे लक्ष दिले पाहिजे आणि आपलं कर्म आपण चांगलं केलं पाहिजे. स्वामी सांगतात, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीच वाईट होऊ देत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून भगवंतावर विश्वास ठेवा. मनुष्याची आर्थिक स्थिती किती चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. म्हणून तुमची मनस्थिती चांगली ठेवण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न केला पाहिजे आणि मनस्थिती कधीही चांगलीच ठेवा. वाईट कधीच कोणाविषयी बोलू नका आणि कोणाविषयी विचार करू नका. कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही. हे जरी खरे असेल तरी कोण कधी उपयोगी पडेल ना हे सांगता येत नाही. म्हणून भविष्यात तुम्हाला कोण कसं कामात येईल, त्यामुळे तुम्ही माणसं जपायला शिका आणि माणसं जोडायलाही शिका. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे सुद्धा जिंकणे असते. म्हणून तुम्ही जिंकायचं ठरवलंय तर नक्कीच तुम्ही जिंकले पाहिजे आणि जीवनात पुढे गेले पाहिजे. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत. संकटे आल्याशिवाय डोळे उघडतही नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं ना तर जगातील अनेक समस्या आपोआप दूर होत असतात. म्हणून आपण नमलं पाहिजे आणि आपण संयम नक्कीच ठेवला पाहिजे. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी नक्कीच तुम्ही बोललं पाहिजे आणि समोरच्याला समजावून सांगितलं पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, समोरच्याला समजावून सांगताना त्याच्यावर हक्क बदवायचा नाही, त्याला समजून आपण सांगतोय एवढं मात्र नीट लक्षात ठेवायचं. दोष लपवला की तो मोठा होत असतो आणि कबूल केला ना की तो नाहीसा होत असतो. म्हणून दोष आणि तुम्ही काय चुकलात ते कबूल करायला नक्की शिका. पैसा, संपत्ती, धनदौलत याचा घमंड करू नका. आपले कर्म चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशांचा हिशोब केला जात नाही तर कर्माचा हिशोब केला जातो. आणि तुमचे कर्म किती चांगले आहेत त्यानुसार तुम्हाला शिक्षा किंवा मग तुम्हाला चांगल्या गोष्टी भेटत असतात. स्वामी सांगतात, तू कोणाला फसवू नको, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी राहणार नाही. एवढं बाळा माझं बोलणं लक्षात ठेव. मनुष्य जितका आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त अतिविचाराने थकतो. म्हणून अतिविचार टाळा आणि नेहमी तुम्ही हसत राहा. एवढं गोष्ट लक्षात ठेवा. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते. कमी पडतो तुमचा प्रयत्न आणि त्यामुळे प्रयत्न मनापासून कर. अशक्य गोष्ट सुद्धा आता शक्य होणार आहे आणि ती गोष्ट तुला शक्य होऊनच राहील. गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आणि सुखी आहात आणि आनंदी आहात. म्हणून तुमच्याकडे जे आहे त्यात सुखी, समाधानी आणि आनंदी राहायला शिका. नक्कीच तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही मिळवून घ्याल आणि भरपूर काही तुम्ही साध्य करून घ्याल. म्हणून जो व्यक्ती आनंदी, समाधानी नसतो ना तो कायम दुःखी असतो. आणि जो व्यक्ती झोपडीत सुद्धा समाधानी असतो ना आणि आपल्याकडे जे काही आहे त्यात तो समाधान बाळगतो ना, तो व्यक्ती खूप पुढे जात असतो आणि त्याची कीर्ती जगभर होत असते. मित्रांनो, स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना
त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा नक्कीच लागला पाहिजे आणि नक्कीच त्यांना कळलं पाहिजे की हे काहीतरी चीज आहे. हातात हात घेतला तर मैत्री होत असते, दोन्ही हात जोडले तर भक्ती होत असते, हातावर हात आपटला तर टाळी वाजत असते, कोणाला हात दिला तर मदत होत असते. हाताचे महत्त्व इतके की अनेक हात पुढे आले की अशक्यही शक्य होत असते. म्हणून असाच स्वामींचा हात तुमच्या पाठीशी राहावा यासाठी नक्कीच तुम्ही तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यालाही दाखवा की आपण जीवनामध्ये कसं जगलं पाहिजे आणि कसं आपण बाळगलं पाहिजे. अडचणीत असाल तर स्वामी नक्कीच तुम्हाला तारतील, एकटे असाल तर स्वामी तुम्हाला सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर स्वामी दाखवतील, अश्रू थांबत नसेल तर स्वामी नक्कीच तुमचे अश्रूही पुसतील. फक्त तुम्ही संयम ठेवा. स्वामी सांगतात, मनासारखं होत नसेल तर राग वाढत असतो, मनासारखं झालं की मग हाव वाढते. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेल्या कधी पण चांगल्या असतात आणि कोणाकडून जास्त तुम्ही अपेक्षा अजिबात ठेवू नका, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. स्वामी म्हणत आहेत की असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात मात्र बाळा कायम भरारी ठेव. बदलेला एक दिवस तुझा, पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव आणि तो विश्वासच तुला भरपूर पुढे घेऊन जाईल, असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून जेवढा जास्त तुमचा विश्वास तेवढे जास्त तुम्हाला प्रगती पथावर जाण्यासाठी तुम्हाला मदत होते आणि तुमच्या मनामध्ये जेवढा जास्त विश्वास असेल तेवढं तुम्ही भरपूर काही भक्तीत रंगत जाता आणि स्वामींची सेवाही तुम्ही करत असतात. मित्रांनो, स्वामी सांगतात, चूक महत्त्वाची असेल ना तर व्यक्ती विसरून जा आणि व्यक्ती महत्त्वाचीच असेल ना तर नक्कीच तुम्ही चूक विसरून जा, मग ती कितीही मोठी आणि कशीही असो. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले ना तरी चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं, एवढं मात्र लक्षात ठेवा. कुणालाही कमी लेखू नका, टर उडवू नका, टोचून कोणाला बोलू नका, टोमणे मारू नका, पान उतारा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर नेहमी हसू नका, कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही. म्हणून एक लक्षात घ्या, सोन्याची लंका होती रावणाची, तरी तो उद्ध्वस्त झाला कारण त्याच्या गर्वामुळे. म्हणून गर्व कधी करू नका आणि अहंकार कधी करू नका. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान आणि नशिबान समजा, नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलं पावले भेटून जातील. म्हणून अशा लोकांना नेहमी तुम्ही जपून ठेवा. एवढंच मात्र निश्चित आहे, स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती किती वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार आपल्याला करता आला पाहिजे आणि चांगलाच विचार आपण कायम केला पाहिजे. नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं आणि ते शेवटपर्यंत उभं असतं, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुमच्या मागेही स्वामींची शक्ती उभी आहे आणि सत्य उभे आहे. तुम्ही कधीच हार मानू नका आणि कधीच कोणालाही टोचून बोलू नका. कुणी आपल्या सोबत असू किंवा नसू, नाराज होऊ नका, कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबती कोणीच नाही आणि कुणी असूही शकत नाही. म्हणून स्वामींवर फक्त विश्वास ठेवा. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नसते, त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमत ही अजिबात कळत नसते. स्वामी सांगतात, त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यानंतर पुढची चर्चा ही तुमच्याबद्दल असते, एवढं मात्र निश्चित आहे. सत्य अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येत असतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे आणि ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागत असते आणि परतफेड आपण करत असतो. म्हणून संस्कारातून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून खोटी कामं करणं आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा, कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही भोगावीच लागतात आणि भोगावीच लागतीलच, कारण ते कर्माचं फळ आहे ते देव आपल्याकडून नक्कीच घेत असतो. म्हणून एकनिष्ठ राहा, तुमची सगळी कामे होतील, कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. तुम्हाला जर एखादा मोठा काम करायचं असेल ना तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा आणि ते पण मनापासून करा. नक्कीच ते काम तुमचं पूर्ण होईल. नको त्या गोष्टींचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की हा खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार करणं सोडा, कारण अतिविचार केल्याने फक्त तुमचा वेळ हा वाया जाणार आहे आणि त्यातून काही साध्य होणार नाही.
म्हणून तुम्ही कधी अतिविचार करून सोडून द्या आणि कधीच ते करू नका. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते. एवढं मात्र खरं आहे. म्हणून यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात, कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही. एवढं मात्र लक्षात ठेवा. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते आणि ज्यांच्यामध्ये ती करण्याची धमक सुद्धा असते. शांत राहणे याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नसतं आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नाही. त्यामुळे त्याग करा आणि तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा त्या तुमच्या वास्तविकतेचा. समुद्रात कितीही मोठे वादळ आले ना तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. तसेच आपल्या जीवनात कितीही संकटे आली तरी आपला चांगुलपणा तुम्ही कधी सोडला नाही पाहिजे आणि तो तसाच ठेवला पाहिजे. म्हणून जेवढे तुम्ही चांगले असाल आणि जेवढे तुम्ही दुसऱ्यांबद्दल चांगले विचार कराल तेवढे तुम्ही पुढे जाल, एवढं मात्र निश्चित आहे. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूने भाजली तरच छान लागते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूने निभावली तरच ती छान असतात आणि चांगली आणि प्रेमळ असतात, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून दीड शहाण्यापुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाची सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. म्हणून गप्प राहा आणि फक्त गंमत बघत राहा. तुम्हाला सर्व काही कळणार आणि वेळ काळ आल्यावर सर्व काही तुम्हाला समजणार की स्वामी आपल्यासोबत सर्व काही चांगलेच करत होते. म्हणून प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात आणि मग आपल्याला ते समजत सुद्धा नाही. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील, हे स्वीकारावं लागते. मग क्योंकि जब तक ये जिंदा तब तक ही आपली निंदा. म्हणून ती निंदा आपल्याला सहन करावीच लागणार आहे. त्यात तुम्हाला सामील व्हायला कोणी येणार नाही आणि ते तुम्हालाच सर्व काही हँडल करायला लागेल. म्हणून एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज असते आणि यश मिळवण्यासाठी वेळ तर लागतेच. म्हणून प्रयत्न करत राहा आणि संयम कधी सोडू नका. म्हणून प्रयत्न केल्याने फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. भावाचं, देवाचं आणि गावाचं जो खातो ना त्याच्या घरात सुख, शांती आणि समाधान कधीच नांदत नाही. म्हणून कोणाचं लुबाडून खाण्यापेक्षा स्वकष्टाने खाल्लेलं कधी चांगलं असतं आणि ते निर्मळही असतं, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल, पण माणसाने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत त्याला नक्की साथ देईल, हेही तितकंच सत्य आहे आणि तितकंच सत्य आपण त्याला मानलं पाहिजे. तुम्ही स्वतःसाठी नक्की जगा, मोठे व्हा, पण दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालायला शिका आणि त्याशिवाय आपल्या आयुष्यातही सुख नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हायला शिका आणि दुसऱ्यांच्या दुःखात नेहमी तुम्ही सहभागी झाले पाहिजे. काळोख्या रात्रीनंतर लख्ख प्रकाश देणाऱ्या दिवसाचे आगमन होते. तसेच जीवनात वेळ कशीही असू देत, चांगली किंवा वाईट, ती नक्कीच बदलत असते आणि ती बदलणार आहे. आणि एवढा तुम्ही विश्वास ठाम तुमच्या मनात ठेवायला हवा. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलंय हे बघायला आपल्याकडे वेळ नसतो. म्हणून तो वेळ काढायला शिका. आणि परमेश्वराने एवढं मोठं शरीर आपल्याला दिलं आहे आणि त्यातून आपण कामे करू शकतो, त्यासाठी देवाला दररोज धन्यवाद म्हणा. जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा केला जातो, पण एकदा का गरज संपली की मग तुमच्या निंदेची खिफायत घरोघरी वाटली जाते आणि मग घरोघरी सांगितलं जातं की हा पोरगा वाईट आहे, असा आहे, पण तसा आहे, पण त्याला कोणी विचारत नाही. एवढं मात्र दुःख आहे. मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे, असे स्वामी म्हणत आहेत. पण तो स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढून घेतले आहे त्यातील एक कणही मला कमी करता येणार नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेवा. बाकी मग बघायला मी आहेच. फक्त तुम्ही निश्चिंत राहायला शिका. बस तेवढंच तुम्हाला करायचं आहे आणि निश्चिंत राहाल तर सर्व काही मिळेल. तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्त्वाचं नाही, तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. एवढं लक्षात घ्या. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो. आणि स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि मग वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी फायदा होत असतो. म्हणून नाते तुम्ही अजिबात तोडले नाही पाहिजे आणि अजिबात तुम्ही सगळ्यांनी एक सोबत नीट आणि चांगल्या मार्गाने चाललं पाहिजे. सत्कर्मी माणसाला
जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात. याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही, हे मात्र निश्चित खरे आहे. म्हणून तुम्ही कोणालाही दुःख, दर्द, पीडा देऊ नका. एवढं फक्त लक्षात घ्या. मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा प्रेम डोक्यातून काढला की मग भरपूर काही गोष्टी माणूस सर्वांच्या जीवाचा होतो आणि तो भरपूर काही गोष्टी त्याला समजायला लागतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. स्वामींच्या चरणी लीन व्हायला शिका आणि स्वामींचे नामस्मरण करायला शिका. कारण स्वामींशिवाय आपल्याला दुसरं कोणीच नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि तेवढं लक्षात ठेवून तुम्ही पुढची कामं नक्कीच तुम्ही करायला लागले पाहिजे. आणि ती कामं तुम्ही आवडीने केली पाहिजे आणि मनापासूनही केली पाहिजे. एवढं फक्त लक्षात घ्या. काही वेळा आपली चूक नसताना नाही, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणून एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका. कारण या जगात एखाद्यालाच सर्व काही मिळतं असं कधीच नसतं. कोणाजवळ काही ना काहीतरी कमी नक्कीच असते. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज आपल्याला नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून त्याच्यावरच फक्त विश्वास ठेवा. अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उजाडलेली सकाळ आपल्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देत असते आणि आपल्याला नवीन संधीवर आणि पुढे घेऊन जाणार असते. एवढं मात्र निश्चित आहे. कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. स्वतःची केली तर सर्व काही नीट होईल आणि पुढे जाल आणि भरपूर काही प्रगती तुम्ही नक्कीच कराल. खूप मोठे व्हा पण अवघड जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच तुम्ही विसरू नका. एवढं मात्र नीट लक्षात ठेवा. आणि स्वामी आपल्याला आधार देतात म्हणून स्वामींवरचा विश्वास असाच कायम ठेवा. मित्रांनो, आपण रस्त्याने जाताना, येताना, प्रवासात, कोणाच्या घरी गेल्यावर, मोबाईल, टीव्ही, गाडीवर अशा गोष्टींच्या माध्यमातून स्वामींची तसबीर, नाव आणि अभयवचन असं प्रत्येक स्वामी भक्ताला दिसतच असतं, पण समजत नाही. लक्षात घ्या, या माध्यमातून स्वामी तुम्हाला सतत आठवण करून देतात की तू म्हणजे आपण सतत नामस्मरण करत राहा आणि त्यातच तुझे कल्याण आहे. आणि हा संदेश अशा दृश्यांच्या माध्यमातून स्वामी सतत देत असतात. आणि त्यामुळे लक्षात ठेवा, आपण सतत नामस्मरण असले पाहिजे आणि नामस्मरण आपण केले पाहिजे. आणि हा संपूर्ण स्वामी संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि गोड संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.